दौलताबाद से फरीद शेख। दौलताबाद के किले के अंदर चीता बिबटिया पाए जाने की खबर काफ़ी दिनों से वायरल हो रही थी। काफ़ी पर्यटकों ने, टूरिस्ट ने और यहाँ के जो स्थानीय अधिकारी वर्ग है, पुलिस प्रशासन हुआ, आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, यहाँ के जो प्रशासकीय अधिकारी थे, इन्होंने ये बार बार फॉरेस्ट ऑफिस को ये चीज़ अवगत कराई कि यहाँ पर जो है पर्यटन स्थल के ऊपर काफ़ी मात्रा पे यहाँ पर पर्यटक दौलताबाद किला देखने के लिए आते हैं। यहाँ पर चीता पाए जाने की सनसनीखेज खबर से काफ़ी लोगों के अंदर डर का माहौल था, लेकिन काफ़ी दिनों के बाद फॉरेस्ट डिपार्टमेंट हरकत में आया है। वन विभाग ने यहाँ पर एक चीता का छोटा बच्चा जो है तो पिंजरे के अंदर यहाँ पर पकड़ा है। यहाँ पर अभी फॉरेस्ट डिपार्टमेंट का कहना यह है कि यहाँ पर एक मादा चीता जो है और भी हो सकती है यहाँ पर, तो उसके लिए यहाँ पर उनकी टीम यहाँ पर 7 दिन या 5 दिन या 6 दिन या जब तक का वो नहीं पकड़ा जाता है जब तक का यहाँ पर रहेंगी। और यहाँ पे आगे की जो है तो वो लोग कार्रवाई कर रहे हैं। आपको पूरी अपडेट मास इंडिया पे मिलेंगी। मैं मास इंडिया लाइव से फरीद शेख, दौलताबाद। पूर्ण दिवसभर रेकी करणार आहे। जर पुन्हा काही वावर वाटला तर आम्ही त्यासाठी दुसरा मादीसाठी पण एक पिंजरा आणलेला आहे। आपण जनरली सेकंड पिंजरा पण सेट करणार आहोत। जर मादी आणि ते ट्रॅप झाले तर आपण दोघांना ॲट अ टाइम सोडणार, नाही तर मग आज पूर्ण वरिष्ठांच्या आदेशाने पुढील कार्यवाही करणार आहे आपण। समजा त्याचे बिबट्या आहे का बिबट्याचा पिल्लू आहे? हे बिबट्याचं पिल्लू आहे। अजून मादी आणि मादी राहणार पिल्लू आहे। असू शकतात। हो, त्यामुळे आम्ही या परिसरात सतत 24 तास सतर्क राहणार आहे। आम्ही दिवस रात्र इथेच राहणार आहे। आम्ही आता इथून सोडणार नाही हा परिसर। जसं काही पुढील अपडेट मिळाले आपण आपल्याला कळूया। किती व्यक्ती इथं हे करणार? आता आम्ही 7-8 लोक दिवसा राहणार, 7-8 लोक रात्री राहणार। इथं फक्त आता वन विभागच कार्य करणार। इथून पुढे आम्ही आर्किओलॉजिकल पण या परिसरात येऊ देणार नाही। बरं, आणि दुसरी गोष्ट अशी की आता जोपर्यंत तुमची ही कारवाई चालणार आहे वनपाल दौलताबाद या इथे कर्तव्यावर आहे। मागील कमीत कमी 2-4 महिन्यापासून कंटिन्यू गावातून आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट प्रत्येकांच्या फोनवरती संपर्कात आहे आम्ही। त्यावरून बिबट्याचा वावर वाढल्यामुळे सतत इथं पर्यटक येत असतात। त्यामुळे आर्किओलॉजिकल विभागाचंही नेहमी सांगणं होतं की इथे पिंजऱ्याचा बंदोबस्त करा। त्यामुळे आम्ही वरिष्ठांच्या आदेशामुळे इथे पिंजरा आपण परवा सेट केला होता। परवा सेट केला असता काल रात्री बिबट्या जर्मन झालेला आहे आणि त्यासोबत एखाद्या वेळेस अजून एखादं पिल्ले किंवा मादी पाहिल्याची घटना इथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलेली आहे। तर पुढील वरिष्ठांच्या आदेशावरून पुढील कार्यवाही करण्यात येणार असून लवकरच जसे काही अपडेट येतील सर्व पत्रकार विभागात आपल्यास कळवण्यात येतील। बरं, हे बिबट जर्मन होण्यासाठी एक पिंजरा आणि सेकंड पिंजरा एक बकरीसाठी ठेवलेला आहे। त्याच्यात बकरी ठेवली होती, तर बकरीच्या आमिष दिसल्यामुळे तिथं बिबट्याचं पिल्लू आहे फसलेलं आहे। तर आज पुन्हा आपण बकरी वगैरे ठेवणार, पुन्हा एक पिंजरा सेट करणार आहे पुढील कार्यवाहीसाठी। या आता जे काही बिबट